नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। संतोष देशमुख यांना न्याय मिळाला। बीडच्या मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी प्रकरणाला तब्बल 1 वर्षाचा कालावधी उलटला, पण अखेर या प्रकरणाचा फैसला झाला। आज कोर्टाच्या सुनावणीमध्ये जे झालं त्याने अखेर त्यांना न्याय मिळाला। तब्बल 7 तास चाललेल्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असणाऱ्या सुनावणीमध्ये जे घडलं ते अतिशय अभूतपूर्व होतं। 9 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या घटनेला तब्बल 1 वर्षाचा कालावधी उलटला। संपूर्ण महाराष्ट्रात न्याय कधी मिळणार, आरोपींना शिक्षा कधी मिळणार ही मागणी जोर धरत होती, पण अखेर या प्रकरणाचा फैसला झाला। या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी बेलसाठी अर्ज टाकला होता आणि त्याची सुनावणी झाली औरंगाबाद खंडपीठात। त्याला वाटलं होतं बेल मिळेल, पण कोर्टात जे घडलं त्याचा विचार त्यांनी कधीच केला नव्हता। त्याला वाटलं होती कदाचित पुढची तारीख मिळेल, आपल्याला बेल मिळेल, पण कोर्टाने जो निर्णय घेतला, सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला, जे व्हिडिओ समोर आणले, अखेर या प्रकरणाचा फैसला झाला। त्याला अशी शिक्षा मिळणार की जे ऐकून अक्षरशः ते दयेची भीक मागणार। आरोपीचा आत्मा देखील घाबरणार। जेव्हा या शिक्षेचे स्वरूप समोर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एक समाधानाची लाट निर्माण झाली। मग आज या प्रकरणामध्ये कोर्टात नेमकी काय घडलं, कोणती शिक्षा आरोपीला होणार आणि ज्यामुळे आरोपी देखील अक्षरशः दयेची भीक मागणार। कोर्टाच्या 7 तासाच्या सुनावणीमध्ये नेमकी कोणती नवीन 23 व्हिडिओ समोर आले, या प्रकरणाचा अखेरचा निर्णय काय ठरला, आरोपीला कोणती शिक्षा दिली जाणार, चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। संतोष देशमुख बीडचे मत्स्यजोगचे सरपंच यांच्याविषयी झालेल्या दुर्दैवी प्रकरणाला आज तब्बल 1 वर्ष लोटला। ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली तर त्याचा मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मिक कराड त्याच्यासहित त्यांच्या साथीदारांना तातडीने पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणात न्याय कधी मिळेल, देशमुख कुटुंबियांना न्याय कधी मिळेल, आरोपीला शिक्षा कधी होणार, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून जोर धरत होती। प्रत्येक वेळा कोर्टाची तारीख पे तारीख सुरू होती आणि काल अखेर वाल्मिक कराड या आरोपीचे बेलचा अर्ज टाकला होता आणि या प्रकरणाचा जो खटला आहे, ही सुनावणी आहे ती औरंगाबाद मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली गेली होती आणि त्यामध्येच तो फैसला सुरू होता। त्याला वाटलं होतं की कदाचित बेल मिळेल। त्याचे जे वकील होते त्यांना देखील भरोसा होता की याची त्या ठिकाणी बेल होईल, पण कोर्टात जे घडलं ते व्हिडिओ समोर आले, जे पुरावे दाखवले गेले, त्यामुळे या प्रकरणाचं चित्रच पलटलं। कोर्ट रूममध्ये एकीकडे कायद्याचा धाक होता तर दुसरीकडे क्रूरतेचे सत्य होते। 9 डिसेंबरला मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या या धक्कादायक प्रसंगाला 1 वर्ष पूर्ण झालं। देशमुख यांच्या दुर्दैवी प्रकरणानंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती, पण आजच्या सुनावणीत जे घडलं त्याचा विचार कोणीच केला नव्हता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक समाधानाची लाट निर्माण झाली, कारण की कोर्टामध्ये असे पुरावे सादर झाले आहेत, असे व्हिडिओ समोर आले आहेत की ज्याची कोणीच कल्पना देखील केली नव्हती। संतोष देशमुख यांच्या पत्नी भावूक होऊन बाहेर गेल्या जेव्हा ते पुरावे दाखवण्यात आले। ते पुरावे इतके क्रूर होते, ते 23 व्हिडिओ इतके भयानक होते की अक्षरशः संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना देखील अश्रूचा बांध आवरता आला नाही व याच कारण होतं कोर्टामध्ये दाखवलेले ते अत्यंत क्रूर व्हिडिओ। मग या व्हिडिओने नेमकी काय असं केलं की व्हिडिओतून कोणते पुरावे समोर आले की ज्यामुळे आरोपीला शिक्षा झाली, असंही बोललं गेलं। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।